धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ महिन्यातील वद्य एकादशी या एकादशीची कथा पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ज्येष्ठ वद्य एकादशी ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या योगिनी एकादशीचं महात्म्य ब्रह्मवैवर्त पुराणात भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या संवादात वर्णिलेलं आहे। एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला काय म्हणतात? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात। या एकादशी व्रत पालनाने मनुष्य गंभीर पाप कर्म आणि भवसागर यापासून मुक्ती प्राप्त करतो। हे राजा, आता मी एक सुंदर कथा तुला सांगतो। अलकापुरीचे राजे महाराज कुबेर शिवजींचे अनन्य भक्त होते। हेम नावाचा यक्ष त्यांचा माळी होता। त्याची पत्नी विशालाक्षी खूप सुंदर होती आणि यक्ष हेम तिच्यावर खूप आसक्त होता। मानस सरोवरातील सुंदर फुलं एकत्र करून ते फुलं हेम कुबेराला देत होता। कुबेर त्या सुंदर फुलांचा उपयोग शिवजींच्या पूजेकरिता करत असे। एक दिवस हेमाने सुंदर फुलं एकत्र केली, पण ती कुबेराला न देता पत्नीच्या प्रेमामुळे घरात ठेवून दिवसभर तो तिच्या सोबत राहिला। फुलांच्या अभावामुळे शिवजींची पूजा संपन्न झाली नाही। 5-6 तास वाट पाहिली। शेवटी कुबेराला अत्यंत क्रोध आला आणि त्याने आपला एक सेवक हेमाकडे पाठवला। हेमापासून परत आल्याच्या नंतर सेवकाने कुबेराला म्हटले, हेम माळी घरात आपल्या पत्नीचा संग करतो आहे। हे ऐकून कुबेराने हेम माळ्याला बोलावून आणण्याचा आदेश दिला। आपली चूक जाणून हेमाने कुबेराच्या समोर आल्याबरोबर साष्टांग दंडवत करून हात जोडून उभा राहिला। क्रोधित झालेल्या कुबेराने त्याला म्हटले, हे मूर्खा, आध्यात्मिक तत्वाचं खंडन करणाऱ्या महापाप्या, आपल्या पत्नीच्या आसक्तीमुळे आज तू माझे आराध्य महादेवजींचा अपराध केला आहे। हे केवळ तुझ्या इंद्रिय भोगामुळे झालं आहे, म्हणून मी तुला शाप देतो, तुला कोड फुटतील। त्यामुळे येथून पुढे तू नेहमी आपल्या पत्नीपासून दूर राहशील। मूर्खा, तात्काळ इथून निघून जा। कुबेराच्या या शापामुळे हेममाळ्याचं अलकापुरीतून पतन झालं आणि त्याचा या मृत्यूलोकात जन्म झाला। काही दिवसानंतर त्याच्या अंगावर कोड फुटले। त्या दुःखाने तो दुःखी झाला। भूक, तहान आणि दुःखाने व्याकुळ होऊन तो जंगलात गेला आणि अनेक दिवस त्याने असेच जीवन व्यतीत केले। दिवसभर सुख नाही आणि रात्री झोप नाही, या पद्धतीनं त्यानं अनेक वर्ष काढले। मागच्या जन्मात भगवान शिवजींच्या उपासनेत मदत करण्याच्या योगाने त्याला आपल्या मागच्या जन्माचं स्मरण होतं आणि अनेक पापकर्मात मग्न असूनही त्याची चेतना शुद्ध आणि सावधान होती। भ्रमण करत करत एक दिवस तो मेरू पर्वतावर पोहोचला। तिथे त्याने महान तपस्वी मार्कंडेय ऋषींना पाहिलं, ज्यांचं आयुष्य 7 कल्प आहे। त्यांना पाहून दुरूनच अनेक वेळेला साष्टांग दंडवत घातले। तेव्हा दयावान असलेल्या, करुणावान असलेल्या मार्कंडेय ऋषींनी त्याला आपल्या जवळ बोलावून विचारलं, तू असं कोणतं महापाप केलेलं आहे ज्यामुळे तुला हा रोग झाला? हे ऐकून हेममाळ्याने सगळा वृत्तांत त्यांना सांगितला आणि म्हणू लागला, हे ऋषीवर, मागच्या जन्माच्या काहीतरी पुण्यामुळे आपलं दर्शन मला झालं आहे। कृपा करून पापमुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा। तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे माळ्या, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात जी योगिनी एकादशी येते, या व्रताचं पालन तू कर। असं केल्याने त्या व्रताच्या प्रभावाने तू सगळ्या पापापासून मुक्त होशील।
हे ऐकून हेममाळ्याने त्या व्रताचं कठोरतेनं पालन केलं आणि कोडमुक्त होऊन अलकापुरीला परत गेला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. असा या एकादशी व्रताचा महिमा आहे. 88,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्य केवळ या एकादशी व्रताचं पालन केल्यानं प्राप्त होतं.